नमस्कार. महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार कधी स्थापन होणार याची आता उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. पण जसजसा वेळ निघून जात आहे ती उत्सुकता अधिक ताणली चालली आहे. आणि आज 5-6 दिवस होऊनसुद्धा मंत्रिमंडळ का स्थापन होत नाही याच्या मागची कारणं शोधली चालली आहे. पण माध्यमातून आलेल्या बातम्यांनुसार शिवसेना शिंदे गट हा गृहमंत्रीपदासाठी अडून बसला आहे. युती आघाडी कोणतीही असू, जो पक्ष जास्त जागा जिंकतो तो आपल्याला जास्तीत जास्त मंत्रिपद मिळावा यासाठी अडून बसला असतो. कारण चांगले मंत्रिपद आपल्याला मिळावा यासाठी आग्रही भूमिका मांडत असतो. आज शिवसेना गटाने सुद्धा तेच केलेलं आहे. आणि या ठिकाणी चर्चेतून हा मार्ग कधी निघतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. शिवसेनेने विधान परिषद सभापतीपद आणि गृहमंत्रालय या 2 पदांची मागणी लावून धरली आहे. बाकीचे मंत्रिपद त्यांना मिळणार असेल काही, पण कोणत्या पक्षाला कोणता कोटा मिळेल, किती मंत्रिपदाचा कोटा मिळेल हे पाहणं उत्सुकच आहे. आता या महायुतीमध्ये 3 पक्ष असल्यामुळं साहजिकच मंत्रिपदाची विभागणी 3 ठिकाणी होणार आहे. मग कोणाला कोणतं पद मिळते हे सुद्धा पाहणं गरजेचं असतं. दबावतंत्र हा यामागचा एक भाग असतो. पण चांगलं आपलं मंत्रिपद आपल्या पक्षाला मिळावे. शिवसेना हा नंबर 2चा पक्ष महायुतीमध्ये आहे. भाजपने 132 जागा जिंकल्यात तर शिवसेनेने 57 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे साहजिकच शिवसेना आपल्या मताशी ठाम आहे किंवा आग्रही भूमिका मांडणार हे नक्कीच आहे. मंत्रिमंडळाचा जर आपण विचार केला तर मुख्यमंत्र्यानंतर गृहमंत्री हे नंबर 2चं पद असतं. त्याच्यानंतर अर्थमंत्री असतं, नंतर महसूल मंत्री असतं, नंतर कृषी मंत्री असते, मग सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असतात, सार्वजनिक उपक्रम मंत्री असतात, मग बाकीच्या नंतर हळूहळू पर्यटन, पर्यावरण, खेळ, क्रीडा असे मंत्रालय असतात. पण पहिल्या 3चा क्रमांक जर बघितला आपण तर ते खूप महत्त्वाची खाते असतात. आणि कोणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं, कोणाला कोणतं खातं द्यायचं हे मुख्यमंत्र्याच्या अधिकारामध्ये असतं. पण त्याच्या आधी आज महाराष्ट्रामध्ये जे मंत्रिमंडळ स्थापन व्हायला विलंब लागत आहे त्याच्यामागे हे एक कारण असू शकतं की मंत्रिपद कोणाला द्यायचे आहे. आणि या ठिकाणी शिवसेना हे आग्रही आहे की आपल्याला चांगलं मंत्रिपद मिळायला पाहिजे. कारण नंबर 2चा पक्ष म्हणून त्यांचा तो हक्क पण आहे. गृहमंत्री हा राज्याचा एक महत्त्वाचं खातं असतं. कारण इकडं पोलीस प्रशासन त्यांच्या अंतर्गत येत असतं. तसंच कायदा सुव्यवस्थासुद्धा हा प्रश्न त्यांच्या अंतर्गत येत असतो. आणि मुख्यमंत्र्याच्या नंतर गृहमंत्री हा मंत्रिमंडळाचा कारभार पाहत असतो किंवा त्या ठिकाणी प्रशासन चालवायचं असते. त्यामुळे साहजिकच शिवसेना या पदासाठी आग्रही असणार आहे. कारण मागचं मंत्रिमंडळ जर बघितलं आपण तर गृहमंत्रीपद हे भाजपकडे होतं आणि आता मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेल्यानंतर गृहमंत्रीपद साहजिकच शिवसेना मागणार आहे. अर्थमंत्रीपद हे आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यामुळं त्या पद राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही आहे. कारण मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा राष्ट्रवादीकडेच अर्थ खातं होतं. अर्थ खातं हे राज्याचं बजेट किंवा पैसा सांभाळत असतं. त्यामुळं ते नंबर 3चं खातं म्हणून ओळखलं जातं. आपण जर ह्या शिवसेनेच्या याच्याकडे बघितलं तर शिवसेना सहजासहजी गृहमंत्रीपद सोडणार नाही हे दिसून येत आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये 2-3 दिवसामध्ये काय घडामोडी होतात आणि शिवसेनेला हे पद मिळते की नाही हे पाहणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोशल मीडियावर जर आमचं यूट्यूब चॅनल पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.